सर्वांना नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये आपण एका विंड पॉवर प्लांटचे डिफरंट एलिमेंट्स, लेआउट प्लॅन आणि त्यांचे फंक्शन्स डिस्कस करूया। उद्देश, या व्हिडिओमध्ये आपण विंड पॉवर जनरेशन प्लांट्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कंपोनेंट्सला विजिट आणि आयडेंटिफाय करू शकाल। एका विंड पॉवर प्लांटची स्केमॅटिक डायग्राम प्रिपेअर आणि ड्रॉ करू शकाल। चला विंड पॉवर प्लांट वर चर्चा करूया। विंड पॉवर प्लांट, ज्याला विंड फार्म देखील म्हणाले जाते, खरे तर एक फॅसिलिटी आहे जी विंड या एनर्जीला वीज उत्पन्न करण्याकरिता घेते। हे ते बेसिक्स आहे की जसे एक विंड पॉवर प्लांट काम करते। विंड टर्बाइन्स, विंड पॉवर प्लांट मध्ये खूप सारे विंड टर्बाइन्स असतात जे मोठ्या ब्लेड्सच्या बरोबर उंच स्ट्रक्चर्स असतात। हे टर्बाइन्स अशा लोकेशन्स मध्ये स्ट्रॅटेजिकली प्लेस केले जातात जिथे एक कन्सिस्टंट आणि स्ट्रॉंग विंड फ्लो असतो। विंड कॅप्चर, जेव्हा हवा वाहते तेव्हा ती टर्बाइन ब्लेड्स रोटेट करते। ब्लेड्सचे शेप आणि डिझाइन विंडच्या कायनेटिक एनर्जीला कॅप्चर करायला मदत करते। मेकॅनिकल एनर्जी, जसे ब्लेड्स फिरू लागते तसे एक शाफ्टला जो टर्बाइनच्या आत एका जनरेटरला जोडलेला असतो त्याला फिरवतो। रोटेशनने मिळणारी मेकॅनिकल एनर्जी जनरेटरच्या साठी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते। पहिली स्टेप, विंड मिल पॉवर प्लांटला व्हिजिट करा आणि प्लांटचे डिटेल नोट करा। 1. प्लांटची कॅपॅसिटी आहे 4.2 मेगावॉट्स। 2. आउटपुट व्होल्टेज आहे 33 किलोवोल्ट। 3. मॅक्सिमम लोड करंट आहे 200 अँपिअर। दुसरी स्टेप, विंड मिल पॉवर प्लांट मध्ये वापरले जाणाऱ्या इक्विपमेंट्स किंवा पार्ट्सला ट्रेस आणि आयडेंटिफाय करा। नंबर ऑफ ब्लेड्स 3. जास्ती करून टर्बाइन्स मध्ये 3 ब्लेड्स असतात। जेव्हा विंड पूर्ण ब्लेड वर फ्लो करतो तेव्हा ब्लेडच्या एका बाजूला एअर प्रेशर कमी असते। ब्लेडच्या दोन्ही बाजूच्या एअर प्रेशर मध्ये जो डिफरन्स असतो तो लिफ्ट आणि ड्रॅग दोन्ही निर्माण करतो। गिअरबॉक्स, एका विंड टर्बाइन मध्ये गिअरबॉक्स एक महत्वाचा कंपोनेंट आहे जो टर्बाइन ब्लेड्सच्या रोटेशनल स्पीडला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी एका सुटेबल स्पीड मध्ये कन्वर्ट करायला मदत करतो। लो स्पीड शाफ्ट एका गिअरबॉक्सला कनेक्टेड आहे जो वेगवेगळ्या साइजेसच्या बरोबर एक सेट ऑफ गिअर्स आहे। गिअरबॉक्स मध्ये गिअर्स अशा प्रकारे अरेंज्ड आहे की तो रोटेशनच्या स्पीड आणि टॉर्कला बदलू शकतो। जनरेटर, हे लक्ष ठेवणे जरुरी आहे की विंड पॉवर प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारचे जनरेटर्स वापरू शकतात जे त्यांची कॅपॅसिटी आणि डिझाईनवर आधारित असेल। विंड पॉवर प्लांट्स मध्ये साधारणपणे वापरले जाणारे जनरेटर्स मध्ये एसिंक्रोनस किंवा सिंक्रोनस जनरेटर्स आहेत, ज्यात सिंक्रोनस जनरेटर्स मॉडर्न विंड टर्बाइन टेक्नॉलॉजी मध्ये जास्त प्रचलित आहेत। विंडचा मेन शाफ्ट एक जनरेटरशी कनेक्टेड आहे। एक्साइटर करंट एका टर्बाइन कंट्रोलरद्वारे कंट्रोल्ड आहे जो विंडच्या स्पीडला सेन्स करतो, ज्याच्या आधारावर हा त्या पॉवरला कॅल्क्युलेट करतो ज्यामुळे आपल्याला त्या पर्टिक्युलर विंड स्पीडला अचीव करता येईल। टर्बाइन कंट्रोलर, विंड टर्बाइन जनरेटर ऑल्टरनेटिंग करंट एसी इलेक्ट्रिसिटी तयार करते। जसे रोटर स्टेटर वाइंडिंग्सच्या आत फिरायला लागतो तसे रोटेट करतो जनरेटरने। एसी आउटपुट मध्ये विंड कंडिशन्स आणि टर्बाइन स्पीडवर निर्भर होऊन व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी वेरी करतात। कंडिशन डीसी पॉवर एक इन्व्हर्टर किंवा दुसऱ्या पॉवर कन्व्हर्जन इक्विपमेंट मध्ये दिले जाते जो डीसी पॉवरला परत एसी पॉवर मध्ये डिझायर्ड व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि फेज कॅरेक्टरिस्टिक्सच्या बरोबर कन्व्हर्ट करू शकतो। एसी पॉवरला परत ग्रीड करून सिंक्रोनाइज केले जाते आणि कंझ्युमर्सना डिस्ट्रीब्युशनसाठी ट्रान्समिट केले जाते। लाइन कन्व्हर्टर युनिट, एलसीयू एक ग्रिड साइड कन्व्हर्टर जीएससी देखील सहभागी करतो जो स्टेटर वाइंडिंग्सचे कनेक्टेड असतो। जीएससी एसी पॉवरला स्टेटर वाइंडिंग्सने डीसी पॉवर मध्ये कन्व्हर्ट करते आणि परत त्याला एसी पॉवर मध्ये योग्य व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि फेजच्या बरोबर इन्व्हर्ट करतो जो ग्रिडद्वारा पाहिजे असतो। हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वाइंडिंग लो व्होल्टेज एसी पॉवर रिसीव्ह करण्यासाठी डिझाइन्ड आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या मदतीने हे व्होल्टेजला एका हायर लेवलवर बदलते किंवा वर घेऊन जाते। इंटरनल सप्लाय युनिट आयएसयू अँड चॉपर, इलेक्ट्रिकल जनरेटरचे आउटपुट व्होल्टेज एका रेक्टिफायरला दिले जाते आणि रेक्टिफायर आउटपुट लाइन कन्व्हर्टर युनिटला दिला जातो।
आउटपुट एसीला स्टेबलाइज करण्यासाठी एका हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर द्वारा ग्रिडला दिला जातो. एक्स्ट्रा युनिट विंड टर्बाइनच्या इंटरनल ऑक्झिलरीजला पॉवर देण्याकरिता वापरला जातो, जसे की मोटर, बॅटरी वगैरे. याला इंटरनल सप्लाय युनिट म्हटले जाते. आयएसयू ग्रिडच्या बरोबर विंड मधून पॉवर घेऊ शकतो. चॉपर सेफ्टी पर्पजसाठी रेक्टिफायर युनिट आरयू मधून एक्स्ट्रा एनर्जीला संपवण्यासाठी वापर केला जातो. विंड टर्बाइन. विंड टर्बाइन साधारणपणे 7 माइल्स पर आवर म्हणजे की 11 किलोमीटर्स प्रति तास आणि 56 माइल्स पर आवर म्हणजे 90 किलोमीटर्स प्रति तासच्या मध्ये काम करेल. एफिशियन्सी साधारणपणे 18 माइल्स पर आवर म्हणजे की 29 किलोमीटर्स प्रति तास वर मॅक्सिमाइज केली जाते आणि ते 27 माइल्स पर आवर म्हणजे 43 किलोमीटर्स प्रति तास वर आपल्या मॅक्सिमम आउटपुटला पोहोचेल. एक विंड टर्बाइन रोटर ब्लेड्सने एरोडायनामिक फोर्सचा वापर करून विंड एनर्जीला इलेक्ट्रिसिटीमध्ये बदलतो, जो एक एअरप्लेन विंगच्या प्रमाणे किंवा हेलिकॉप्टर रोटर ब्लेडच्या प्रमाणे काम करेल. ग्रिड. नॅशनल ग्रिडला कनेक्ट करण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी परत एका ट्रान्सफॉर्मरच्या द्वारे अशा साइटवर पास होते जिथे व्होल्टेज वाढते, जिथे नॅशनल इलेक्ट्रिसिटी सिस्टमच्या द्वारे वापरली जाते. टॉवर. ट्युब्युलर स्टीलने बनलेल्या टॉवर टर्बाइन चे स्ट्रक्चरला सपोर्ट करतात, कारण विंड स्पीड हाईटच्या बरोबर वाढते. उंच टॉवर टर्बाइन्सना जास्त एनर्जी कॅप्चर करण्यासाठी आणि जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सक्षम बनवते. टर्बाइन्समध्ये 80 मीटर उंच टॉवर आणि 3 55 मीटर लांब ब्लेड्स असतात. नसेल. नसेल टॉवरच्या सर्वात वर असते आणि या गिअरबॉक्स, लो आणि हाय स्पीड शाफ्ट, जनरेटर आणि ब्रेक होते. हे काही नसेल्स एका घरापेक्षा देखील मोठे असतात आणि एक 1.5 मेगावॉट गिअर टर्बाइनसाठी हा 4.5 टन हून जास्ती वजन असू शकतो. हब. टर्बाइन ब्लेड जे टर्बाइनच्या ड्राईव्ह ट्रेनचा भाग असतात ते हबमध्ये फिट बसतात, जे टर्बाइनच्या मेन शाफ्टला कनेक्टेड असतात. लो स्पीड शाफ्ट. लो स्पीड शाफ्ट जो टर्बाइनच्या ड्राईव्ह ट्रेनचा भाग असतो तो रोटरला जोडलेला असतो आणि प्रति मिनिट 8 ते 20 रोटेशन्सच्या मध्ये फिरतो. ब्रेक सिस्टम. एक टर्बाइन ब्रेक रोटरला तो बंद झाल्यानंतर फिरवण्यासाठी थांबवू शकतो. जसे टर्बाइन ब्लेड्स कंट्रोलरद्वारे थांबवले जाते, ब्रेक ब्लेड्सला फिरवण्यापासून थांबवू शकतो, जो मेंटेनन्स करता जरुरी आहे. तिसरी स्टेप. प्लांटचे डेली ऍव्हरेज पॉवर आउटपुटला नोट डाऊन करा. चौथी स्टेप. रेटेड व्होल्टेजला मेंटेन करण्यासाठी टर्बाइनच्या मिनिमम आरपीएमला नोट डाऊन करा. पाचवी स्टेप. टर्बाइन कंट्रोलरमध्ये चॉपर किंवा सर्किटचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे इम्पॉर्टन्सना नोट डाऊन करा. सहावी स्टेप. नॅचरल कॅलॅमिटीजने दिल्या गेलेल्या प्रोटेक्शनला नोट डाऊन करा. रिकॅप. आतापर्यंत आपण विंड पॉवर जनरेशन प्लांट्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कॉम्पोनेंट्सला आयडेंटिफाय करणे आणि विंड पॉवर प्लांटची स्केमॅटिक डायग्राम प्रिपेअर करणे आणि ड्रॉ करणे यावर चर्चा केली.